तर मी गावी गेले होते आणि तिकडे मी काही शेतामधील जे आहे धान्य वगैरे त्याचा व्हिडिओ केलेला आहे। तर उद्देश हा असतो की आपण जायला होत नाही आता पूर्वीसारखं आणि त्यामुळे मग ते आपल्याला कधी आठवण आली तर आपल्या शेताची तर आपल्याला ते पाहता येईल। हे माझं माहेरचं शेत आहे आणि मी तुम्हाला आता हे ॲपलचं रोप दाखवत आहे। तर ॲपलची पानं कशी आहेत ते तुम्ही नीट पाहून घ्या, कारण मला एक कमेंट आली होती की तुम्ही जांभळीचं पानासारखीच तुमचे ॲपलच्या झाडाची पानं आहेत आणि ते झाड तुमचं खोटं आहे म्हणून मी गावी गेले होते। तर मी ते बियांपासून तयार करून जे झाड दिलं होतं जांभळीचं त्याचं सुद्धा मी शेवटला पानं दाखवलेली आहेत। तर पानांवरून आपण झाड जज करू नये। हे गुलाबाचे पान आहेत आणि हे ॲपलचे पान आहेत। तर हे पहा, सेम थोडी वाटतात, पण जांभळीचे झाडं आणि ॲपलचे पानं आहेत आणि जांभळीच्या झाडाचे जे पानं आहेत ते खूप वेगळे आहेत। ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला, तर आज आमच्या शेतातील तुम्हाला कांदे दाखवत आहे। तर हे झाडं आहेत, तिथे विहीर आहे आणि जुनी विहीर आहे, खूप बांधून घेतलेली आहे। तर यावर्षी सर्व कांदे केलेले आहेत आणि पलीकडे गहू आहे। तर पूर्वी ज्वारी बाजरी अशी शेतामध्ये लावली जायची, पण आता पैसे मिळण्याच्या हिशोबाने सर्व शेती केली जाते आणि सर्वच जण तसे करतात। आता ह्या वर्षी सर्व कांदेच लावलेले आहेत। तर गावाकडे गेला तर खूप छान फील येतो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडासा चेंज होतो आपल्या नेहमीच्या रुटीनपासून। त्यामुळे नक्की एकदा तरी अशा ठिकाणी भेट देत जा की जिथे तुम्हाला निसर्गामध्ये रमायला होईल आणि निसर्गामध्ये गेल्यानंतर आपली टेन्शन मरगळ आपण सर्व विसरून जातो। आणि इकडे हे पेरूचं झाड आहे, पलीकडं चिंचेचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड आहे। आंब्याला आता मोहर आलेला आहे आणि हे मोठं आंब्याचं झाड आहे आणि पलीकडे सुद्धा कांद्याचं आहे। 1996 साली हे कढीपत्त्याचं रोप बियांपासून तयार केलं होतं मी आणि नंतर त्याचं खूप मोठं झाड झालेलं आणि हे 2 वर्षापूर्वी ते झाड कापून काढलं, कारण मोठं झाड होतं आणि नंतर त्याच्या खाली इतके कढीपत्त्याचे रोपं तयार झालेले आहेत। हे पूर्ण कढीपत्त्याचे रोप आहे जे लाकडासारखे दिसत आहे, काळे काळे, मोठंच्या मोठं बेट झालेलं आहे आणि आता कढीपत्त्यावरती रोग पडलेला आहे। पूर्वी एक व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा, तो तुम्ही पाहू शकता आणि रोग पडल्यामुळे त्याचे पानं तुम्हाला खराब दिसत आहे, पण इतकं दाट आहे हे खाली हे असं आणि त्याच्यामध्ये हे मध्येच हे झाडं उगवलेले आहेत। तर हे पूर्ण कढीपत्त्याचं बेट आहे। वरती थोडासा कढीपत्ता चांगला आहे। तर हे मी बिया उगवल्या होत्या कुंडीमध्ये आणि त्याच्यापासून ते रोप तयार करून दिलं होतं आणि ते गावी लावलं होतं आणि
तेव्हापासून हे कढीपत्त्याचे झाडं आहेत इथे. तर खूप मोठं झाड होतं, ते तोडल्यानंतर याचे छोटे छोटे इतके रोपं तयार झालेले आहेत. पण त्याच्यामध्ये आता बोरीचं झाड पण आलेलं आहे आणि वेली असल्यामुळे ते व्यवस्थित एवढं दिसत नाहीये. हे वेगळे झाडं आल्यामुळे सुद्धा ते कढीपत्त्याचं झाड एवढं खास आलेलं नाहीये. खूप मोठं अंतर आहे कढीपत्त्याचं. तर हे गव्हाचं शेत आहे. गहू सुद्धा खूप छान आलेला आहे. हे 27 वर्षापूर्वी हे बिया उगवल्या होत्या लिंबापासून आणि त्याचं हे रोप आहे. तर लिंबाचं झाड किती वर्ष जगतं हे तुम्हाला मी दाखवत आहे. याला खूप लिंब येऊन गेलेली आहेत आणि आता ते थोडंसं म्हातारं झालं आहे, त्यामुळे त्याला जास्त आता लिंब नाही आहेत आणि बरेचसे वाळलेले पण आहेत फांद्या वगैरे. तर नवीन पालवी फुटत आहे आणि याचं हे खोड असं तोडून ठेवलेलं आहे बाजूला. खूप मोठं होतं इथे. तर हे लिंबाच्या ओझ्याने हे खाली वाकलेलं आहे, ते तसंच खाली वाकून राहिलेलं आहे. हे आंब्याचं झाड आहे, ते सुद्धा कोईपासून उगवलं होतं आणि इकडे सर्व कांदे आहेत. तर हे कांद्याचं आहे. इकडे पण कांदे, मका आहे.